Good morning friends. Today we are going to discuss about the remaining chemical reactions of Grignard reagent. Grignard reagent when reacts with acid chloride, acetyl chloride CH3COCl reacts with acetyl chloride this is a CH3 MgBr पॉझिटिव्ह CH3 निगेटिव्ह. आता ॲसिटिल क्लोराईड सोबत जेव्हा तो रिॲक्ट होतो हा ॲसिटिल क्लोराईड when it reacts, this is methyl magnesium bromide, methyl magnesium bromide. When it attack over electrophilic center, this methyl carbanion acts as a nucleophilic. It attacks over electrophilic center and it forms a such type of structure, tetrahedral structure. CH3 C O negative CH3 Cl. याच्या अट्रॅक्शन मध्ये MgBr पॉझिटिव्ह, O निगेटिव्हच्या अट्रॅक्शन मध्ये हा MgBr पॉझिटिव्ह, हा टेट्राहेड्रल इंटरमिडिएट. आता याचा हायड्रोलिसिस जर केलं H2O म्हणजे HOH मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड तुम्ही MgCl. It forms upon hydrolysis हा MgCl2 निघून जाईल. म्हणजे तुमच्या बुक्समध्ये डायरेक्ट दाखवलेलं आहे, ॲक्च्युली तसं नाही होणार. हा असा निघून जाईल, हा असा होईल. म्हणजे इट फॉर्म्स अ सच टाइप ऑफ स्ट्रक्चर CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस MgCl2. This is a acetone. When methyl magnesium chloride taken in excess, when this acetyl chloride reacts with the excess of methyl magnesium chloride, in first step it forms a tetrahedral intermediate. This upon O negative get restored and Cl negative and MgCl, it forms MgCl2 and it forms acetone. This acetone हा जो ॲसिटोन आहे हा अजून मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड सोबत रिॲक्ट होतो. एक्सेस ऑफ मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड सेकंड स्टेप मध्ये बघा. दिस मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड ॲसिटोन CH3 CO CH3 प्लस CH3 MgCl. हा याच्यासोबत इलेक्ट्रोफिलिक सेंटरवर अटॅक करतो. एक्सेसमध्ये घेतल्यामुळे हा ॲसिटोन फर्स्ट स्टेपमध्ये फॉर्म होतो. हा मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. वेन दिस मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड reacts with acetone, it forms a tetrahedral structure CH3 C O निगेटिव्ह. याच्या अट्रॅक्शन मध्ये हा MgCl पॉझिटिव्ह, हा CH3 आणि हा CH3. ओके, याचा काय करायचं हायड्रोलिसिस विच अपॉन HOH हायड्रोलिसिस. बरोबर आहे. CH3 C CH3 हा CH3 हा O निगेटिव्ह बिकम्स OH आणि प्लस MgCl आणि OH. वॉटरमधला एक OH MgCl OH सोबत जातो आणि H O निगेटिव्हचा प्रोटोनेशन करतो OH and it forms a tertiary butyl alcohol. tertiary butyl
alcohol by the reaction of methyl magnesium chloride. Excess of methyl magnesium chloride with acid chloride forms a tertiary butyl alcohol as a major product. Okay. Yeah. How will you prepare tertiary butyl alcohol from acid chloride? तर methyl magnesium chloride सोबत रिॲक्ट करायची ॲसिडिल क्लोराईड सोबत. मिथिल मॅग्नेशियम एक्सेस ऑफ मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड घ्यायचा आणि दोन पहिल्या स्टेपमध्ये ॲसिटोन फॉर्म करते, सेकंड स्टेपमध्ये इट फॉर्म्स अ टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ओके. देन इन Grignard reagent, also reacts with carbon disulfide with CS2, carbon disulfide. C double bond S, carbon disulfide. Reaction of methyl magnesium bromide CS3 negative MgBr positive. आता या कार्बन सी डबल बॉन्ड एस कार्बनपेक्षा सल्फरची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणजे सल्फरवर डेल निगेटिव्ह, कार्बनवर डेल पॉझिटिव्ह. मग येणारा CS3 निगेटिव्ह या कार्बनवर अटॅक करेल, असा हा असा ओपन होईल. ओके. इट फॉर्म्स अ C double bond S, CS3, S निगेटिव्ह, याच्या अट्रॅक्शनमध्ये हा MgBr पॉझिटिव्ह. देन याचं काय करायचं, हायड्रोलिसिस HOH, इट फॉर्म्स अ C double bond S, SH, CS3 प्लस MgBr OH. अशा प्रकारे इट फॉर्म्स डायथायोएसिटिक ॲसिड. डायथायो का की दोन सल्फर ग्रुप आहे एकाच कंपाऊंडमध्ये, म्हणून डायथायोएसिटिक ॲसिड. अशा प्रकारे कार्बन डायसल्फाइड सोबत मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडची रिॲक्शन केल्यावर तो डायथायोएसिटिक ॲसिड फॉर्म करते. हाऊ विल यू प्रिपेअर डायथायोएसिटिक ॲसिड फ्रॉम carbon by the reaction of methyl magnesium bromide with CS2. How CS2 reacts with methyl magnesium bromide, तर हे रिॲक्शन लिहायची असेल. It forms such tetrahedral intermediate, then it upon hydrolysis gives diethioacetic acid. Okay. Then also Grignard reagent methyl magnesium bromide reacts with the ester. फर्स्ट विथ ईस्टर, त्याच्यामध्ये विथ मिथिल फॉर्मेट. आता मिथिल फॉर्मेट सोबत HC डबल बॉन्ड O CS3, हा झाला मिथिल फॉर्मेट. मिथिल फॉर्मेट सोबत जेव्हा तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन करता, एक्सेस ऑफ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घ्यायचं. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड एक्सेस कुठं कुठं तुमच्या बुक्समध्ये एक्सेस दिलेला नाही आहे, बट कुठं कुठं विचारतात एक्सेसमध्ये रिॲक्ट होतो, तेव्हा हे एक्सेसमध्ये घ्यायचं मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता ईस्टरमधला हा कार्बोनिल कार्बन जो आहे हा इलेक्ट्रोफिलिक आहे, मग येणारा न्यूक्लियोफाइल याच्यावर अटॅक करेल असा, आणि हा असा ओपन होईल, अँड इट फॉर्म्स अ सच टाइप ऑफ प्रोडक्ट.
HCO निगेटिव्ह, याच्या अट्रॅक्शनमध्ये हा MgBr पॉझिटिव्ह, OCH3 हा CH3 टेट्राहायड्रल इंटरमिजिएट फॉर्म करतो. दिस टेट्राहायड्रल इंटरमिजिएट, याला अडक्ट पण म्हणतात, याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहू शकता तुम्ही, तुमच्या बुक्समध्ये दिलेलं नाही आहे. विच अपॉन हायड्रोलिसिस, दोन मॉलिक्यूल घ्यायचे, तुमच्या बुक्समध्ये एकच मॉलिक्यूल लिहिलं आहे. विच अपॉन हायड्रोलिसिस, वॉटरचे दोन OH आणि हा OH, याचा OH बनते, म्हणजे ट्वाइस HOH HOH. इट फॉर्म्स अ सच टाइप ऑफ प्रोडक्ट HCOH CH3OH प्लस साइड प्रोडक्ट काय, हा काय डायोल, MgBrOH प्लस CH3OH. ट्वाइस HOH कसे का, O निगेटिव्ह सोबत एक H जातो H, MgBr सोबत एक OH जातो, म्हणजे एक H2O गेला. मग आता एक H2O OCH3, याचा OH बनतो आणि हा CH3OH म्हणजे मिथिल अल्कोहोल, MgBrOH अँड दिस डायोल. आता एका कार्बनवर दोन OH नसतात, कारण की अनस्टेबल, हायली अनस्टेबल असते, म्हणून याच्यातून H2O काढायचं. याच्यातून काय काढायचं, H2O मायनस H2O. याच्यातून काढल्यानंतर मी असं लिहिल, हे प्लस MgBrOH प्लस CH3OH. आता हा जो आहे ना मायनस H2O, HC डबल बॉन्ड O CH3, HC डबल बॉन्ड O CH3, म्हणजे हा फॉर्म करेल असिटाल्डिहाइड. इट फॉर्म्स अ असिटाल्डिहाइड इन फर्स्ट स्टेप. इट फॉर्म्स असिटाल्डिहाइड इन फर्स्ट स्टेप. आता हा एक्सेस मध्ये घेतला आहे मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, अजून तो रिॲक्ट होतो, त्याला रिॲक्टिव्ह साईड आहे. ॲसिटाल्डिहाइड मिळाला कार्बोनिल कार्बन, सेकंड स्टेपमध्ये तो असा फॉर्म रिॲक्ट होईल, ॲसिटाल्डिहाइड सोबत रिॲक्ट होईल. ॲसिटाल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड O H ॲसिटाल्डिहाइड. आणि हा तो काय एक्सेसमध्ये घेतला आहे, म्हणजे काय मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा इलेक्ट्रोफिलिक सेंटरवर अटॅक करेल, हा O निगेटिव्ह निघून जाईल, म्हणजे इट फॉर्म्स अ सच टाइप ऑफ टेट्राहायड्रल इंटरमिजिएट. CH3O निगेटिव्ह, याच्या अट्रॅक्शनमध्ये MgBr पॉझिटिव्ह, हा H आणि त्याचा हा CH3. याचं काय करायचं, हायड्रोलिसिस HOH, म्हणजे इट फॉर्म्स अ सच टाइप ऑफ प्रॉडक्ट CH3OH CH3H. आयसोप्रोपिल अल्कोहोल प्लस MgBrOH, आयसोप्रोपिल अल्कोहोल. काय फॉर्म केलं त्यांनी, आयसोप्रोपिल अल्कोहोल. वेन methyl format reacts with excess of methyl magnesium bromide. In first step it forms acetaldehyde. The acetaldehyde reacts with another molecule of methyl magnesium bromide and forms a isopropyl alcohol. Final product is the isopropyl alcohol. Then methyl magnesium bromide also reacts with the methyl acetate. It is a one type of also ester.
with ester with methyl acetate. Methyl acetate. CH3 C double bond O O CH3. Methyl acetate. Plus CH3 negative MgBr पॉझिटिव्ह. हा मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड एक्सेस मध्ये घेतला हा. आता हा इस्टरचा कार्बन इलेक्ट्रोफिलिक आहे, त्याच्यावर हा न्यूक्लियोफिलिक अटॅक दाखवायचा. हा असा निघेल म्हणजे इट फॉर्म्स अ टेट्राहेड्रल इंटरमिजिएट. CH3 C O निगेटिव्ह. याच्या अट्रॅक्शनमध्ये हा MgBr पॉझिटिव्ह. ओके. हा CH3 हा O CH3. आता याचा पण हायड्रोलिसिस करायचा. HOH दोन मॉलिक्युल ऑफ वॉटरचे. हा OH बनेल MgBr OH. हा OH बनेल हा CH3 OH. इट फॉर्म्स अ सच टाइप ऑफ product that is CH3COH CH3OH plus MgBr OH plus methyl alcohol. दिस इज अ डायोल. एका कार्बनवर दोन OH नसतात, H2O निघून जाईल मायनस H2O म्हणजे इट फॉर्म्स अ इन फर्स्ट स्टेप CH3 C डबल बॉन्ड O CH3 ॲसिटोन. फर्स्ट स्टेपमध्ये ॲसिटोन फॉर्म करतो. आता हा ॲसिटोन अजून मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड एक्सेसमध्ये असल्यामुळे सेकंड मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतो. हे बघू आपण कसं रिॲक्ट होतो तो. CH3C डबल बॉन्ड O CH3 प्लस CH3 निगेटिव्ह MgBr पॉझिटिव्ह. हा अटॅक हा निघून जातो. ह्यानं न्यूक्लियोफिलिक अटॅक दाखवायचा. ॲडिशन C डबल बॉन्ड O ओपन होईल. टेट्राहेड्रल इंटरमिजिएट CH3C O निगेटिव्ह. त्याच्या अट्रॅक्शनमध्ये MgBr पॉझिटिव्ह. हा CH3 हा CH3 टेट्राहेड्रल इंटरमिजिएट फॉर्म करते. हा याला अडक्ट बनायचा. याचा हायड्रोलिसिस केलं HOH दोन मॉलिक्यूल घेऊन HOH. इट फॉर्म्स अ सच टाइप ऑफ प्रॉडक्ट CH3COH. हा दोन नाही ॲसिटोन आहे ना. इट फॉर्म्स अ सच टाइप ऑफ प्रॉडक्ट दॅट इज अ CH3COH CH3 प्लस Mg हा Br आणि हा OH. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल is the final product of the reaction of methyl acetate with excess of methyl magnesium bromide. Okay, this is a tertiary butyl alcohol. अशा प्रकारे इस्टर सोबत रिॲक्शन होते. ॲसिड क्लोराईड सोबत विथ कार्बन डायसल्फाइड विथ इस्टर. देन fourth is the with epoxide also. Now epoxide means what? What is epoxide? Epoxide as the three-member cyclic ether. Three-member cyclic ether are called as epoxide. Okay. Called as also oxirane.
इपॉक्साइड म्हणजे हा CH2 हा CH2O. 3 member cyclic ether is called as epoxide or ethylene oxide. Ethylene oxide or epoxide. When methyl magnesium bromide reacts with methyl epoxide, ethylene oxide. आता ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दोन्ही कार्बनपेक्षा जास्त आहे, म्हणून ऑक्सिजनवर बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन कोणाकडे अट्रॅक्ट होईल? ऑक्सिजनवर. म्हणजे ऑक्सिजन बिअरचं डेल निगेटिव्ह, कार्बन बिअरचं डेल पॉझिटिव्ह, हाई डेल पॉझिटिव्ह. मग येणारा न्यूक्लियोफाईल कुठं अटॅक करेल? दोन्ही सारखे असल्यामुळे एका कोणत्या याच्यावर, बरोबर आहे. जर एखादा सबस्टिट्यूट राहिला असता, सबस्टिट्यूटेड इलेक्ट्रोफिलिक सेंटर, तर त्याच्यावर अटॅक केलं असतं. का की तो मोर स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्म केलं असतं. इथं अटॅक करायचं, दाखवायचं याच्यावर, हा असा ओपन होईल. हे सगळं ॲरो नोटेशन दिलेलं नाही आहे तुमच्या बुक्समध्ये, लक्षात घ्या. हा असा ओपन झाल्यावर हा फॉर्म करेल असा CH3 CH2 CH2 असा. हा CH3 हा CH2 हा CH2 आणि हा बॉन्ड ओपन झाल्यावर हा O निगेटिव्ह बनेल. हा O निगेटिव्ह, त्याच्या अट्रॅक्शनमध्ये हा MgBr पॉझिटिव्ह. याचं करायचं हायड्रोलिसिस, OH बनतो तो, इट फॉर्म्स CH3 CH2 OH plus MgBr OH. It forms a 1-propanol, primary alcohol, 1-propanol. नंबर ऑफ कंपाऊंड बनवता येते तुम्हाला कोणापासनं? गिग्नार्ड रिएजंट पासून. 1-propanol अल्कोहोल बनवता येते तुम्हाला, अमाइन पण बनवता येते. दिस इज ऑल अबाउट द इपॉक्साइड. ओके. हा इंटरमिजिएट O निगेटिव्ह, याचा हायड्रोलिसिस केल्यावर हा OH बनतो. OH MgBr OH सोबत जातो, MgBr OH, आणि हा 1-propanol तुम्हाला प्रॉडक्ट मिळतो. ओके. CH3 CH2 OH. देन विथ क्लोरामाइन with chloramine, reaction of R MgCl, R negative Mg positive, alkyl magnesium chloride, Grignard reagent, alkyl magnesium chloride. When reacts with chloramine, ClNH2 is called as chloramine. NH2 ला जर Cl अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं? क्लोरामाइन. रिॲक्ट विथ क्लोरामाइन. हे सगळे रिॲक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये होते. सगळे रिॲक्शन जे आहे ना, ॲरोवर पहिल्या याच्यात ड्राय इथर लिहायचं. ओके. मी तुम्हाला सांगायच्या अगोदर ते सांगायचं विसरलो. ड्राय इथर MgCl2 निघून आणि RNH2, इट फॉर्म्स RNH2 प्लस MgCl2. अमाइन, अल्किल अमाइन, इट फॉर्म्स अल्किल अमाइन ॲज अ प्रॉडक्ट. अशा प्रकारे हे फॉर्म करते. सगळे रिॲक्शन ड्राय इथर फॉलोड बाय हायड्रोलिसिस. ओके. हे झालं क्लोरामाइन सोबत. It's all about the chemical reaction. Now the remaining chemical reaction we will discuss in tomorrow's lecture. Okay. Thank you.